नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। 1,70,00,000 कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो। प्रत्येकाला त्या ठिकाणी कुठलेही रेशन कार्ड त्याच्याकडे असू द्या तरी देखील आपल्या सगळ्या नागरिकांकरता आपण मोफत देतो। राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे। रेशन कार्ड धारकांनो, आता तुमच्यासाठी हे वर्ष खूपच आनंदाचं जाणार। ज्या नागरिकांकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे अशा सर्व नागरिकांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता 2 ते 3 योजनांचे पैसे थेट रेशन कार्डावर मिळणार आहेत। तसेच रेशन कार्डावर तुम्हाला अशा काही वस्तू सुद्धा भेटणार आहेत की त्या खूपच महाग आहेत आणि त्यामुळे तुम्ही अगदी आनंदाने नाचायला लागाल। सरकारने सर्वात मोठी घोषणा आता केली आहे, त्यामुळे याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट दररोजच्या दररोज पाहायला मिळतील। तर चला आता सर्व काही अपडेट या ठिकाणी जाणून घेऊयात। आता राज्य सरकारकडून अखेर सर्वात मोठी घोषणा झाली आहे। राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे। मात्र देशातील रेशन कार्ड धारकांसाठी सरकारच्या मार्फत सर्वात मोठी घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। सर्व रेशन कार्ड धारक आता खुश झाले आहेत, कारण की आता ऐतिहासिक निर्णय करण्यात आलाय। असा निर्णय कोणत्याच मागच्या वर्षामध्ये झालेला नव्हता असं सर्वांचं म्हणणं आहे। 30 ते 35 वर्षाच्या नंतर सर्वात मोठी घोषणा झाली आहे। त्यामुळे आता सर्व रेशन कार्ड धारक जे कोणी नागरिक असतील अशा सर्वांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये बघा, पिवळं रेशन कार्ड, त्यानंतर केशरी रेशन कार्ड यापैकी कोणतंही एक रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर आता तुम्हाला काळजी करायची नाही, डायरेक्ट पैसे तर भेटणारच आहेत। मात्र अशा योजनांचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला अशा 10 ते 12 वस्तू मोफत मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो आणि तुमच्या पैशाची सर्वात मोठी बचत आता होणार आहे। आता सरकारने काय सांगितलंय तर सांगितलंय की या प्रत्येक नागरिकांना दिलासा भेटला पाहिजे। यामध्ये काम करणारे कामगार असो, शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक असो, अशा सर्वांसाठी आम्ही दिलासा देणारे निर्णय घेत आहोत असं सरकारने आता सांगितलंय। तर बघा, आता या ठिकाणी आता सर्वात मोठी घोषणा झाली आहे आणि सरकारने सांगितलंय की सर्व रेशन कार्ड नागरिकांना आता याचा फायदा होणार आहे। बघा, आता तुम्हाला आधी काय भेटायचं, गहू भेटायचे, तांदूळ भेटायचे, काही जणांना यापेक्षा अजून वस्तू भेटायच्या, पण सरकारने आता हे तर देणारच आहे, मात्र हे एकदम दर्जेदार आणि चांगल्या उत्तम अशा क्वालिटीचं देणार आहे। म्हणजे आधी पण चांगल्या क्वालिटीचंच भेटत होतं, पण आता त्यापेक्षाही चांगली क्वालिटी सरकार देणार आहे। आणि तुम्हाला रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर हे गहू भेटणार आहेत। गव्हाची देखील तुम्हाला चांगली आता मोठी मदत सरकार करणार आहे, ती पण मोफत। त्यानंतर तांदूळ देखील आता तुम्हाला एकदम भारी आणि एकदम पांढरे असे तांदूळ सरकार देणार आहे आणि ते खाण्यासाठी खूपच चांगले असतील आणि ते असे तांदूळ सरकार देणार आहे की त्याची क्वालिटी पण खूपच भारी असेल, असा निर्णय सरकारने घेतलाय। त्यानंतर रेशनमध्ये आता तुम्हाला अजून काही अशा वस्तू भेटणार आहेत की त्यामुळे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। आता बघा, पैसे तर भेटणारच आहेत, पण ते कसे कसे मिळवायचे, काय काय अर्ज करावा लागेल, ती सुद्धा माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। त्यासाठी आता तुम्हाला फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आता सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की रेशन कार्ड धारकांना सर्वात मोठा फायदा आम्ही देणार आहोत। आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल अशा महिलांना देखील आता मोठी भेटवस्तू या ठिकाणी भेटणार असून त्यांना डायरेक्ट 3 गॅस सिलेंडर दर वर्षाला भेटणार आहेत। होय, आता दर वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी कोणतं जरी असेल तर काहीच अडचण येणार नाही। जरी असेल तर तुम्हाला 830 हप्ते हे वर्षातून 3 वेळेस भेटणार आहेत। आजपासून सर्वांना याचा लाभ होणार आहे। फक्त तुम्हाला काही कामे महत्त्वाची या ठिकाणी करावी लागतील, मग तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठराल आणि तुम्हाला काय होईल, या रेशन कार्डाच्या पण फायद्यामुळे सरकारला कळेल की हे पण गरजू नागरिक आहेत, यांना पण मदतीची गरज आहे। मग सरकार तुमचं सुद्धा नाव यादीमध्ये घेईल आणि तुम्हाला 830 रुपये असे गरजू नागरिकांना हप्ते वर्षातून 3 वेळेस मिळणार आहेत आणि हे 830 रुपयाचे 3 हप्ते येणार असल्यामुळे मोठी रक्कम तुम्हाला आता या ठिकाणी भेटणार आहे। पण ही रक्कम या ठिकाणी कशी मिळवायची, तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला CSC केंद्रावरती जायचं आहे। सर्वात आधी म्हणजे पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तो महिलेच्या नावावरती करा। तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहे।
रेशन कार्ड सोबत राहू द्या आणि जेणेकरून सर्व काही तुमची माहिती त्याद्वारे त्या माणसांना कळणार आहे. CSC केंद्रावरील म्हणजेच की जे काही ई सेवा केंद्र असतात आपल्या गावामध्ये सुद्धा असू शकतात किंवा शहराकडे असतील तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपली KYC करावी लागेल. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणं गरजेचं आहे. बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला अर्ज करण्यासाठी माहिती मागतील, डॉक्युमेंट्स, आधार कार्ड वगैरे मागतील तर त्यांना ते द्यायचे आहे. जर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरत असाल, इतर योजनांचे जर तुम्ही पैसे तुम्हाला मिळत नसतील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ जर तुम्ही घेण्यासाठी आधीपासूनच पात्र असाल तर ते लगेचच तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला पात्र करून देतील. थोडीशी 100-150 रुपयांची रक्कम तुमच्याकडून घेतील, ती तुम्ही त्यांना देऊन टाका किंवा जी काही रक्कम आता देत असतात तुमच्या भागाकडे, कारण की कागद काढण्यासाठी झेरॉक्ससाठी 2-4 रुपये तर लागतच असतात, जास्त काही लागत नाहीत. अशा काही झेरॉक्स वगैरे द्यायचं आहे. अर्ज त्यांच्याकडून तुम्हाला हे करून घ्यायचंय. सबमिट झाल्याच्या नंतर जशी तुम्ही पात्र ठराल तसे डायरेक्ट गॅस सिलेंडरचे 830 रुपये वर्षातून 3 वेळेस भेटणार आहेत. पण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल अशांना भेटतील का नाही फिक्स सांगता येत नाही. त्यांना योजनेचा फायदा पण व्हायचा नाही, पण जर रेशन कार्ड असेल तर फायदा घेऊ शकता. तर चला आणखीन कोणत्या योजनेचे पैसे भेटणार आहेत, किती रुपये देणार आहेत आणि कोणत्या अशा वस्तू भेटणार आहेत की त्यामुळे तुमचा फायदा होईल, आता ती महत्त्वाची माहिती राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. बघा, सरकार आता डायरेक्ट पैसे पण देणार आहे. आता सरकारचा दुसरा निर्णय झालेला आहे. आता तो निर्णय लागू होणार असून रेशन धान्याऐवजी डायरेक्ट बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. हजारो रुपयाची रक्कम डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे. होय, आता हा निर्णय छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील जर राहणारे असाल तर डायरेक्ट पैसे खात्यावरती येणार आहेत आणि त्या पैशाचं तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही जी काही गरजू वस्तू आहे, जे काही रेशन धान्य जर तुम्हाला अजून काही घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. अशी रक्कम सरकार आता देणार आहे. बऱ्याच जणांना 1800 रुपये देखील या रेशन कार्डावर मिळणार आहेत. पण ही योजना आता 2च जिल्ह्यामध्ये लागू होत आहे. अजून याची योजनेची व्याप्ती सरकार वाढवणार असून किती जिल्ह्यामध्ये पैसे आता वाढवणार आहे ती देखील अपडेट तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघा. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण हे पैसे 100% मिळणार आहेत. अजून एक फायदा होणार आहे. तर बघा, आता तुम्हाला कोणती वस्तू मिळणार आहे? साखर मिळणार आहे. बघा, आता साखर ही अत्यंत महत्त्वाची घरातील वस्तू असते आणि ही वस्तू म्हणजे भेटणं देखील अतिशय फायद्याचं असतं. तर आता काय असे गरजू धारक आहेत, म्हणजे जे काही गरजू नागरिक आहेत त्यांच्यासाठी सरकार ही फी देणार आहे आणि त्यांना चांगला फायदा होणार आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे लाखो रुपयांचा फायदा होणारी योजना आता पाहायला मिळत आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा फायदा 100% होणार आहे. पिवळं केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट फायदा होणार. सरकारला पण कळणार आहे यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि हे गरजू नागरिक आहेत, यांना पण मदतीची गरज असणार आहे. हे सरकारला तिकडून एका क्लिकवर समजणार आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर डायरेक्ट आता आजपासून हा सर्वात मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे व असा दिलासा आहे की त्यामुळे तुम्हाला आता लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. तर काय होणार आहे बघा, घरकुल योजनेसाठी तुम्हाला पात्र ठरवण्यात देखील येऊ शकतं. बघा, आता हे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला घरकुल योजनेसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे. तर आजच अर्ज करून घ्या. तुम्हाला राहण्यासाठी योग्य गरज असेल तर अर्ज करून लगेचच तुम्हाला सबमिट करायचं आहे. CSC केंद्रावरती जाऊन सर्व माहिती ती तुम्हाला सांगतील, तिथे जाऊन चौकशी करा, कारण की तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक आहात. तर बघा, आता घरकुल योजनेचे देखील डायरेक्ट पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत आणि घरकुलसाठी तुम्ही पात्र ठराल. CSC केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्रावरती जायचंय, अर्ज करायचा आहे आणि हे गहू, तांदूळ वगैरे एकदम क्वालिटीच्या वस्तू आता सुरू होणार आहेत. त्यामुळे आता काळजी आणि चिंता करत बसण्याची देखील गरज पडणार नाही. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजून सुद्धा काही महत्त्वाची अपडेट आली तर ते सुद्धा आपण लवकरच देणार आहोत. आणि गॅस सिलेंडरसाठी पण म्हणजेच की अर्ज जे आहे ते तुम्हाला आता करावे लागणार आहेत. बाकी काही अडचण नाही. अन्नपूर्णा योजनेचं नाव जे आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी विचारपूस करू शकता. तर अजून काही माहिती आहे तर ती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.